पुण्याहून तळेगावला जाताना तळेगाव दाभाडेच्या अलीकडे जो लेक आहे त्याच्या अलीकडे एक फाटा जातो चौराई देवीकडे. तिथे लहानसा एक ट्रेक करू शकता तुम्ही. वातावरण फार सुंदर आहे. रस्ता खडतर आहे, एकदम व्यवस्थित क्लीन नाही आहे, पण ट्रेक करायला खूप छान आहे. ज्यांना छोटे खाणी ट्रेक करायचं आहे, वन डे जाऊन रिटर्न यायचं आहे, त्यांच्यासाठी फार छान आहे. हा तुम्ही बघताय तळेगाव दाभाडेचा तो लेक होता, तिथून व्ह्यू दिसतो आणि फार सुंदर नयनरम्य असं वातावरण आहे. आम्हाला मोरांचे सुद्धा आवाज आले होते. 5 मिनिट 10 मिनिट करत करत अर्धा ते पाऊण तास आम्हाला पूर्ण ट्रेक चढायला लागला आणि शेवटी आम्ही मंदिराच्या गेटजवळ जाऊन पोचलो. पण इथे लेफ्टला मंदिरात न जाता आम्ही राईटला अजून एक ट्रेक करायचं ठरवलं आणि टोकावर जायचं ठरलं. हे आहे मंदिराचं गेट आणि आम्ही गेलो आहे उजवीकडे. बघू शकता पाऊलवाट फार लहान होती, पण ट्रेक फारच छान होता. ही एवढी सुंदर फुलं होती ना इथे, असं वॉटर कलरने पेंट केल्यासारखं त्याचं टेक्स्चर होतं आणि दिसायलाही फार सुंदर कमळाच्या फुलांसारखी फुलं दिसत होती. पण ती बऱ्याच लोकांनी तोडल्यामुळे आम्हाला समोरच्या समोर मिळाली नाही आणि आता आम्ही पोहोचलेलो आहे पीकवरती आणि व्ह्यू अगदी सुंदर होता. जेवढी काही आम्ही मेहनत करून चढून आलेलो होतो सगळा थकवा दूर झालेला होता. हा एक पॉईंट असा आहे जिथून जुना मुंबई पुणे हायवे आणि नवा मुंबई पुणे हायवे, आय मीन एक्सप्रेसवे आणि जुना मुंबई पुणे हायवे दोघेही दिसत असतात. तर तुम्हाला जर वाटत असेल 3-4 तासासाठी कुठेतरी फिरायला जायला तर तुम्ही इथे जाऊ शकता. परतीच्या प्रवासाला लागताना पाऊस सुरू झालेला होता, तुम्ही बघू शकता. फार जोरात पाऊस झाला, त्यामुळे मंदिरात आम्ही थांबलेलो होतो. मंदिर छोटंसं आहे पण खूपच क्यूट आहे आणि हे निघाले आम्ही परतीला. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.